नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र जेंटलमॅन मिस्टर उमेश एम चौधरी. अ वर्ल्ड पीस लवर, मोटिवेटर किंवा वर्ल्ड पीस रिसर्चरही म्हणता येईल. अतिशय सभ्य माणूस किंवा बहुत ही शरीफ आदमी. तर आज एका महत्त्वाच्या टॉपिकवर काहीतरी बोलायचं म्हणून हा व्हिडिओ शूट करतोय. आणि चला सर्वात पहिले ते वाक्य म्हणूया. First of all, I want to salute all world peace lovers living across the globe and everywhere they are. म्हणजेच जागतिक शांततेवर सर्व प्रेम करणारे आणि मानव समाजावर प्रेम करणारे, रिस्पेक्ट करणारे त्यांना सॅल्यूट करून चला आपलं बोलणं स्टार्ट करूया. तर तुम्हाला माहिती आहे, मी जास्त काही आता डिटेलमध्ये जात नाही या गोष्टीमध्ये, कारण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. व्हिडिओ लांब होऊन जाईल. एक आपलं जागतिक शांततेचं वर्क आहे, ह्युमॅनिटी, मानवता, जमात इन्सानियत या नावाने. याच्याबद्दल मी थोडं डिटेलमध्ये बोललोच आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये. पण आता आज आपलं हे जे वर्क आहे आंतरराष्ट्रीय लेवलवर ह्युमॅनिटी नावाने हे वर्क आहे, आणि मग ह्युमॅनिटी, मानवता, जमात इन्सानियत या नावाने देखील वर्क आहे. तर नागपूरमधनं सुरुवात झाली होती 2010ला. 2014मध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर गेलो आणि आता आहे 2026. आजची तारीख आहे 25 ऑगस्ट 2026. तर तुम्हाला थोडक्यात माहीतच आहे की माझ्या संदर्भात काही अपेक्षा होती मानव समाजातील काही घटकांना, किंवा मानव समाजाला म्हणता येईल. तर तसं मग मी हे माझं पार्टिसिपेशन आहे. आता माझं वय आहे 47 वर्ष आणि मागच्या 44 वर्षाच्या आसपास पासून काही हे माझ्याकडनं अपेक्षा होती. 2000 मध्ये माझं मी ते नागपूरलाच काही पॅरामिलिटरी फोर्सेससोबतही माझं थोडं भेट झाली होती. पण मला याचा काही अंदाजा नव्हता. मग जसं 2010ला माझं वर्क सुरुवात झाली, मला थोडाफार अंदाजा यायला लागला की काहीतरी वर्क आहे. मग रिसर्च केलं नागपूरमध्येच. पॉलिटिकल पार्टीज असो की मग काही समाचार पत्र असो किंवा न्यूज एजन्सीज असो, काही संस्था असो, अशाशी मिळून मी ते रिसर्च केलं आणि असं मग माझं हे पार्टिसिपेशन आहे. आता हे वर्क जागतिक लेवलवर आहे, एक बिझनेस बेस कन्सेप्ट आहे, ह्युमन राईट्स बेस आहे, गुड ह्युमन व्हॅल्यूज आहे. उद्देश जागतिक शांतता, देशादेशातले युद्ध है ना हे बंद करण्याकरता, दंगे युद्ध बंद करण्याकरता, आणि व्यापार बेसिसवर हे वर्क आहे. हे काही असं जाती धर्माच्या बेसिसवर काही वर्क आहे नाही. नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, ह्युमॅनिटी, मानवता, जमात इन्सानियत, म्हणजे आपण मानवतेला यावर भर देतोय. तर हे जनरल थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. याच्याबद्दल डिटेल मी मागच्या काही व्हिडिओमध्ये बोललो आहे, किंवा पुढेही कधी व्हिडिओ होईल तर मग अजून काही जास्त बोलता येईल. चला ठळक मुद्द्यावरच येऊया. तर मला माहीत असेल, हे माझ्याजवळ नेहमी असतं जनरली आमचं सोटा, म्हणजे सेफ्टी स्टिक पाहिजे शिव पण होत आहे, आणि काही छोटं मोठं लहान जसं हिंसक काही असं प्राणी वगैरे असला तर आपल्याजवळ काहीतरी पाहिजे सुरक्षा म्हणून, म्हणजे जनरली असते माझं. तर चला मग मूळ मुद्द्यावर बोलूया. तर आजचा हा व्हिडिओ शूट करायच्या मागे एक जसं मी शब्द वापरतो आपल्या सब्जेक्टमध्ये. सुरुवात माझी ट्रॅडिशनलच झाली होती 2010मध्ये. मग आंतरराष्ट्रीय लेवलवर जेव्हा सब्जेक्ट गेला त्याच्यामध्ये मी तर मग ट्रॅडिशनल सब्जेक्टवरनं एक नेक्स्ट व्हर्जन म्हणता येईल तुम्हाला त्याचंच,
आहे बिझनेस बेसच दोन्ही, पण त्याच्यामध्ये मग मी मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर असा हा शब्द वापरला त्याच्यात. याच्या वेळेस आपण हा सब्जेक्ट करूया. आता मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं, की हा ॲक्चुअली आहे काय बुवा? तर याच्यामध्ये हा सायंटिफिक सब्जेक्ट आहे किंवा मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर बा म्हणजे हा काही धर्मांना मानणारा माणूस नाही आहे किंवा द्वेष करणारा आहे, अशातलं काही आहे नाही. मी सर्वच जाती धर्मातल्या लोकांचा रिस्पेक्ट करतो किंवा आपलं वर्क आहे की नाही. तर माझ्या मताप्रमाणे हे सगळे मेडिटेशनच्या प्रॅक्टिसेस आहेत आणि त्याच्यामुळे आणि जसं मी मी देखील एका विशिष्ट धर्मात माझा जन्म झाला, विशिष्ट समाजात माझाही जन्म झालेला आहे. मी देखील कोणत्या ना कोणत्या धर्माशी किंवा जो ट्रॅडिशनल आहे किंवा एक समाज आहे त्याशी माझं देखील नातं आहे. असेच सर्व मानव समाजाचे सदस्य असतात. साधं जनरल गोष्ट आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज हे सगळे आदिवासीच होते आणि जंगलात राहणारे. मग हळूहळू पृथ्वीवर अलग अलग सिव्हिलायझेशन्स डेव्हलप झाल्या, अलग अलग धर्मगुरू डेव्हलप झाले आणि त्यांच्यासोबत मग एक अलग अलग धर्मांचं निर्माण झाले आणि ते मग ग्रुप समुदाय तसा तसा तयार झाला. तर आज तुम्हाला माहितीच आहे दुनियाभर बरेच काही प्रमुख धर्म देखील आहेत. मग त्याचे अलग काही डिव्हिजन्स म्हणता येईल किंवा अजून शाखा अशातल्या काही आहे. आपल्याला माहिती आहे जसं हिंदू धर्म आहे, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, इस्लाम किंवा अजून मग ज्यू आहे, पारसी आहे, शीख आहे. हे अलग अलग जे त्याच्यात बौद्ध आहे, असे भरपूर आहेत. तर हे सर्व धर्माचे मोठे-मोठे जे आहेत शाखा किंवा जे प्रमुख असे जे आहेत, तर हे सर्व आहे. पण म्हणण्याचा अर्थ कसा आहे, की आपल्या सब्जेक्टचं कसं म्हणजे हे सर्व पण मुळात या सगळ्यांचा मूळ म्हणजे काय आहे, की आपण सर्व जे आपले पूर्वज होते सगळे जंगलात राहणारे आदिवासी लोकच होते आणि मग ते हळूहळू सिव्हिलायझेशन डेव्हलप झालं. तर मग याच्यामध्ये हा मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर म्हणजे काय? याचा अर्थ आम्ही धर्माची निंदा करतो किंवा असं करतो अशातलं काही आहे नाही. सर्व धर्मांचा रिस्पेक्ट करणे हा देखील आपल्या सब्जेक्टचा भाग आहे. मनुष्य हा कोणत्याही जाती धर्माचा असो. फक्त आपण काळजी एकच घेतो, की आता 21वं शतक आहे. 21व्या शतकामध्ये धर्मांध म्हणजे एकदम कट्टर म्हणजे धर्म आंधळेपणा किंवा त्याला काय म्हणते धर्मात म्हणजे काही धर्माचं अक्कल काहीच नाही. पण नुसतं आम्ही एखादा विशिष्ट धर्म एक कट्टर आहोत तर दुसऱ्या धर्मातल्या लोकांचा किंवा दुसऱ्या लोकांचा द्वेष करायचा. हे अशातलं काही कट्टरपणा किंवा रॅडिकल ज्याला म्हणता येईल अशातलं काही आपण म्हणत नाही. है ना? शेवटी आपल्या सब्जेक्टप्रमाणे काय आपण म्हणतो, की जसं फॉर एक्झाम्पल कोणताही धर्म म्हणजे काय असतं, हे सर्व कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्या ग्रुपच्या. तर एक मेडिटेशनच आहे ते. तुम्ही कोणत्याही धर्माचं करा. पूजा कोणी अलग जे काही विधी करतात हे ते ॲक्चुअली काय मेडिटेशनच आहे. आणि त्याच्यामागे काही ना काही सायन्स असतात. जे अभ्यासू कारण ते सिव्हिलायझेशन्स आहेत. असे म्हणजे सुपरस्टिशियस त्या काही प्रॅक्टिसेस वगैरे, तर तसं आपल्या ह्याच्यात आपण काही जास्त म्हणत नाही. जास्त म्हणजे काय मानायचं कारण सायंटिफिक सब्जेक्ट आहे, सायंटिफिक विचारसरणी जरा आहे. तर ते सुपरस्टिशियस गोष्टीला मानणं म्हणजे आता 21व्या शतकात ते काही बरोबर नाही. पण मग हे काय आहे? बाकी सगळे धर्म म्हणजे आपण त्यांना कमी लेखतो काही अशातला काही भाग नाही आहे. तर आपण त्याच्यातूनच आलो आहोत. तर हे एक मेडिटेशनचा भाग आहे.
जे काही जुन्या आपण कल्चर आहे, ते एक फेस्टिवल आपण एन्जॉय करतो हे, किंवा कोणी विधी करतात, अलग-अलग आहेत, पूजा करतात. ते हे सगळं काही मेडिटेशन प्रॅक्टिसेस आहेत, असं म्हणणं आहे माझं. आणि मी काही असा अंधश्रद्धाळू माणूस नाही आहे, सुपरस्टिशियस माणूस नाही आहे, आहे की नाही? कोणत्याही धर्मातले किंवा समाजातले जाती धर्म, त्या चांगल्या गोष्टी आहेत त्या फॉलो करायच्या, वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्या. आता आपला सब्जेक्ट हा मानवता बेस आहे, म्हणजे सगळं मानव समाजाचे सदस्य शेवटी सगळ्या धर्मातले, कोणत्याही धर्मातले लोक असो, जाती धर्माचे असो, शेवटी सगळे मानव समाजाचे सदस्यच आहेत, हे आपलं म्हणणं आहे. तर त्यांचा रिस्पेक्ट करणे, आहे की नाही, हा त्याच्यात एक नॉर्मल भाग आहे. तर यामध्ये असं आहे की धर्मांधपणा आपल्या सब्जेक्टमध्ये नाही आहे. सगळ्याच जाती धर्मांचा रिस्पेक्ट करणे, पण असं धर्म वेडेपणा नाही आहे की काय चुकीच्या ट्रॅडिशन्स फॉलो करायच्या, अमानवीय ट्रॅडिशन्स फॉलो करायच्या, असं काही आपण म्हणत नाही. आपलं म्हणणं असं आहे की बाबा जे काही अमानवीय गोष्टी आहेत, अंधश्रद्धाळूपणा आहे किंवा अमानवीय आहे, त्याचा त्याग करून टाकायचा. त्या चांगल्या गोष्टी आहे, कोणत्याही जाती धर्माच्या असो, त्या फॉलो करायच्या. त्यांनी काय होईल की माणसामध्ये एक विश्वास वाढतो, एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. आणि तर असा त्याच्या मागचा उद्देश आहे, मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर. म्हणजे अंधश्रद्धाळूपणा आपण काही म्हणत नाही, त्यातल्या काय सायंटिफिक गोष्टी आहेत, त्याचा का बरं आहे, काय अशातलं ते जाणून घ्यायचं आणि अमानवीय गोष्टीचा त्याग करायचा. जसं फॉर एक्झाम्पल, काही आपण बरेच अलग अलग जाती धर्माचे लोक असतात. तर सुरुवातीला कसं होतं की बा फॉर एक्झाम्पल, आता ही ट्रॅडिशन सगळं जुनंच आहे. मानव समाज ज्यावेळेस जंगलात राहायचा, आदिवासी ज्यावेळेस होते आपले पूर्वज, तर त्यावेळेस ते तसंच होतं की ते दुसऱ्याचे जंगल, एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपवर हमला करायचा, त्यांचे जंगल, त्याचा एरिया कॅप्चर करायचा, झाडं कॅप्चर करायचा, फळांचे म्हणा किंवा अजून काही जनावरं वगैरे हे ते. आणि ते त्याच्यात ते मग दुसऱ्या ग्रुपच्या लोकांना अमानवीय तऱ्हेने मारून टाकायचं आहे. हेच सगळी सुरुवात आहे. आता 21व्या शतकात म्हणा किंवा मागच्या काही शतकामध्ये मग त्याचं रूपांतर तर अलग अलग झाला. त्या आता शस्त्रास्त्र नवीन आहे की नाही? आता रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे, रोबोट्स आहेत, मिसाईल्स आहेत, शस्त्र हे आधुनिक आहेत, मोठ्या प्रमाणात मानव समाजाचा ऱ्हास करता येतो, प्रॉपर्टी डॅमेज करता येते. पण लोक मारण्याची किंवा दंगे युद्ध करून लोकांचे जीव घेण्याचा DNA तसाच डेव्हलप झाला आहे मानव समाजात, कारण त्याचंच प्रमोशन आहे की नाही? मानव समाजाला मारणे आणि त्याचंच मग ते एक शूरवीरता त्याच्यात मानणे, म्हणजे मानव हत्या हे एक निंदनीय किंवा एक अवॉइड करणे किंवा अशी मानसिकता हे काय. पण वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी मग याच्यात भरपूर आहेत. त्या आता थोडक्यात सांगायचं तर ही जी अमानवीय प्रथा आहे ते आपण अवॉइड करायचा प्रयत्न करतो किंवा ती त्याचं निघाल्या पाहिजे त्या मानव समाजातून. तर मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चरच्या मागे उद्देश तोच आहे की चांगल्या गोष्टी एक्सेप्ट करायच्या, कोणत्याही जाती धर्मातल्या असो, वाईट गोष्टींचा त्याग करायचा. आता जसं पहिले बघा, काही अमानवीय प्रथा अशाही होत्या, जसं आता काय सती प्रथा, सती जाणे. पहिले स्त्रिया वगैरे डायरेक्ट त्यांचा नवरा वगैरे वारला की सोबत तिलाही त्याच्यात ती आगीत उडी घ्यायची, ते तिला काही पेय वगैरे देऊन. पण ते एक अमानवीय, जिवंत माणसाला जाळणे म्हणजे हे काही मानवीय प्रथा थोडी, हे काही रिस्पेक्टेड प्रथा नाही आहे. मग त्याच्या मागे काही तुम्ही धर्माचं काही हे लावा, पण ते एक हे होतं, जसं स्त्रियांवर अतिशय एक
जसं ते विधवा स्त्रियांचं त्यांना खूप छळणे, ही एक अमानवीय प्रथा होती. जुन्या काळचे जसं जे होते एम्पायर्स होते, त्या काही देखील काय हत्तीच्या पायाखाली तोडविणे किंवा फार कडक शिक्षा करायची, हात तोडणे, पाय तोडणे म्हणजे अशातल्याही ऐकण्यात आहे. तर हे सगळं त्या काळात ते तसंच युद्ध, तलवार काय सगळं मारकाटच सगळी होती त्यावेळेस. म्हणजे मानव समाज हा हळू-हळू सिव्हिलाइज होऊन राहिला होता. किंवा डेव्हलपमेंट हळू होऊन राहिलं होतं. तर हे सगळ्या अमानवीयच प्रथा आहेत. आता बरेच ठिकाणी तुम्हाला पाहायचं असेल तर काही कॅपिटल पनिशमेंटही होत्या. डायरेक्ट तलवारीने मुंडकं उडवणे. तर आता ह्या कॅपिटल पनिशमेंट सुद्धा बऱ्याच देशात आता बंद झाल्या आहेत. तेवढंच नाही तर पुन्हा अनेक प्रकारच्या कॅपिटल पनिशमेंट होत्या. हाल करून करून ते लोकांना मारायचे. तर हे सर्व धर्मातल्याच गोष्टी होत्या त्यावेळेस. तर यामध्ये फार लोकांचा छळ व्हायचा आणि ते अमानवीय होते. तर आता आपण ते मानत नाही. सगळं त्यांचं निर्मूलन झालं किंवा काही होत असेल तरी आता कोणी त्याला सपोर्ट करत नाही. तर असंच हे अमानवीय आहे. तर मग अमानवीय गोष्टींचा त्याग करणे, ते अंधश्रद्धेपोटी करा तुम्ही, अजून कशापोटी. फॉर एक्झाम्पल आता जसं मिलिटरीमध्ये आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये, आता मिलिटरीमध्ये आपण पाहतो बघा, एका देशाचे सैनिक दुसऱ्या देशाचे सैनिक वगैरे युद्ध करतात. खूप सैन्य मारलं जातं. प्रथम विश्वयुद्धात किती सैन्य मारलं गेलं? करोडोने मारलं गेलं. दुसरं विश्वयुद्धात त्याच्यापेक्षा डबल करोडांनी मारलं गेलं. म्हणजे सिव्हिलियन्स लाखोच्या संख्येने मरणं आणि ते रेफ्युजीज आणि सर्व हा जो प्रकार आहे देशाच्या फाळण्या, राज्याच्या फाळण्या खूप मारकाट, हा रक्तरंजित इतिहास आहे सगळ्या मानव समाजाचा. तर अशा ह्याच्यात अमानवीय गोष्टीला प्रोत्साहन देणे हे काही योग्य नाही आहे 21व्या शतकात. कारण आपणही सुरक्षित राहिलो पाहिजे आणि आपली पुढची पिढी. आता तर 21व्या शतकात फार भयानक शस्त्र आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वाईट यूज भरपूर आहे. है ना? तर अशा ह्याच्यात जगणं मुश्किल होऊन जाईल. अशा एक्स्ट्रीमिस्ट प्रॅक्टिसेस जर फॉलो केल्या तर. म्हणजे आपण जर मानवतेला रिस्पेक्ट करतो, मानव समाजाला रिस्पेक्ट करतो, तर त्यांचं राईट्स, आपण म्हणतो ह्युमन राईट्स, आपला वर्ग ह्युमन राईट्स बेस आहे. जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, डेव्हलपमेंट आहे की नाही, फंडामेंटल राईट्स जे आहे आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये पण आहे. पुन्हा आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत त्यांचे देखील जे हे चार्टर वगैरे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ते आहेत. तर याचा उद्देश काय आहे? मानव समाजाला डेव्हलपमेंट झालं पाहिजे, एक चांगल्या क्वालिटीचं स्टँडर्ड लाईफ जगता आलं पाहिजे, स्वतःची प्रगती करता आली पाहिजे आणि मानव समाजाचा म्हणजे हे जे एक आहे एक सुखमय आयुष्य जगता आलं पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या त्याला नॉलेज मिळालं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आहेत. डेव्हलपमेंट है ना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपल्याला म्हणता येईल. मग असे बरेचसे अधिकार आहेत आहे की नाही. फ्रीडम्स आहेत, बोलण्याचा अधिकार, एक्सप्रेस करणं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच आहे की नाही. नोकरी करण्याचा अधिकार, कुठेही जाण्याचा अधिकार, रेसिडर म्हणजे की पुन्हा त्याला काय म्हणता येईल, फ्रीडम ऑफ रेसिडन्स, की तुम्हाला कुठे नोकरी करायची आहे त्याचा तुमच्या मना आवडीचा. तर ते असे बरेचसे आहेत. त्याचा उद्देश तोच आहे की स्लेव्हरी प्रॅक्टिसेस हे होऊ नये. आता राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, बॉन्डेड लेबर म्हणजे की नाही आपल्याला म्हणतो, किंवा स्लेव्हरी प्रॅक्टिसेस हे होऊ नये. आता हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो वाईट यूज आहे त्याच्यामुळे जो हॅरेसमेंट आहे हा एक स्लेव्हरीचाच प्रकार आहे. त्याच्या आम्हाला दिवसभर त्रासून सोडणं चालू असतं, सगळे लोक परेशान आहेत, हा स्लेव्हरीचाच प्रकार आहे. तर हे अमानवीय गोष्टी आहेत. अमानवीय गोष्टीचा जर पुरस्कार केला तर काय होईल? फॉर एक्झाम्पल सैन्य, भारताचं सैन्य आहे, दुसऱ्या कोणत्या अजून एनिमी कंट्रीचं सैन्य आहे, त्यांनी जर जाती धर्माच्या नावाखाली आपण जर द्वेष वाढवला तर काय होतं? मग लोक मारकाटवर येतात, है की नाही.
म्हणजे मानव मानव समाज सदस्यच आहेत, सैनिक सुद्धा, पोलीस सुद्धा. अमानवीय जर गोष्टीचा आपण पुरस्कार केला तर काय होईल? एका देशाच्या सैन्य दुसऱ्या सैन्याला कारण मिळताच अमानवीय तरीकेनं मारतील, आहे की नाही? आपण जर म्हटलं की चला बा सिव्हिलियन्समध्ये नाही, हायली डिसिप्लिन जे मिलिटरी डिपार्टमेंट आहे त्यांच्यामध्ये काही मानवतेला महत्त्व द्यायचं नाही, मग काय होईल? दुसऱ्या देशाचे सैन्य येतील, आमच्या तुम्ही याच्यात कसे काय आले त्यांचे मुंडकं कापून घेऊन जातील. मग तिथे कुठे ह्युमन राईट्स व्हायोलेशन झालं? तिथे ह्युमन राईट्स व्हायोलेशन झाले. काय उत्तर द्याल? सैन्य हे मानव समाज सदस्य नाही आहेत आणि रक्षा आपल्याला कोणापासून करायची आहे? माणसापासूनच मानव समाजापासूनच मानव समाजाची रक्षा करायची आहे. मग जबरदस्तीने तसे जर कस्टम तयार केले तर कसे सैन्य मरणार नाही, कसे युद्ध होणार नाही? का बरं ते प्रथम विश्वयुद्धात करोडो सैनिक मारले गेले? का बरं द्वितीय विश्वयुद्धात करोडो सैनिक मारले गेले, सिव्हिलियन्स मारले गेले? अमानवीय प्रथा आपण ऍक्सेप्ट केलं होतं ते सगळं प्रथा या त्या काळच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी. ते फळ भोगावं लागले. जसं पेराल तसं उगवल. म्हणून आपलं वर्क हे वर्ल्ड पीस लवर अशा कन्सेप्टमध्ये आहे. त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो. तुम्ही मिलिटरी डिपार्टमेंटमध्ये असा की पोलीस डिपार्टमेंटमध्ये असा की सिव्हिलियन्स असा, मानव समाजाचा रिस्पेक्ट हा झाला पाहिजे. मानव हत्या ही होऊ नये, अमानवीय गोष्टीला प्रोत्साहन मिळू नये, जाती धर्माच्या नावाखाली देखील नाही किंवा संरक्षणाच्या नावाखाली देखील नाही. कारण आपण जर ती मानसिकता जर डेव्हलप केली की चला बा सिव्हिलियन्स नाही, पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा मिलिटरी डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जसं शिकवाल तर त्याच्यामध्ये काय होईल की ह्युमन जे त्याच्यामध्ये टच आहे तो निघून जाईल. सामान्य जनतेत त्यांच्यामध्ये तफावत निर्माण होईल. मग काय होईल? स्लेव्हरी प्रॅक्टिस. तुम्ही त्यांना जसं शिकवाल तर ते आता तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वाईट यूज आहे. मग म्हणाल की बाबा मिलिटरी डिपार्टमेंटचे लोक खूप कडक आहे, त्यांनी लोकांना गुलाम बनवून टाकलं, आहे की नाही? जबरदस्तीने सगळं स्लेव्हरी टाईप वर्क आहे, हे आहे ते आहे. तर तुम्ही जसं वातावरण तयार कराल तसं होईल, आहे की नाही? शेवटी असा जर द्वेषपूर्ण जर वातावरण तयार केलं, अमानवीय गोष्टीला प्रोत्साहन दिलं तर काय होईल? पहिलेच शस्त्रांची ओढ आहे, आपले हे आहे, कॉम्पिटिशन आहे. देशांजवळ खायला पैसे नाही पण हजारो करोडचे शस्त्र विकत घेतात. इकडे गरिबी आहे, लोक मरून राहिले, आहे की नाही? पण हजारो करोडचे शस्त्र आहेत, घ्यावं लागते. कोणापासून संरक्षण आहे? मानव समाजापासूनच. आपलं सब्जेक्ट हा जागतिक लेवलवर दिला आहे, त्याचा फायदा तोच आहे. हे सगळं अमानवीय गोष्टी मानव समाजातून निघणं आवश्यक आहे. अमानवीय गोष्टी या कोणत्याच दृष्टीने बरोबर नाही आहे. तुम्ही जाती धर्माच्या नावाखाली कराल ते बरोबर नाही आहे. अमानवीय प्रॅक्टिस तुम्हाला सांगितलं, सती प्रथा होती. स्त्रियांना काय ते विधवा स्त्रियांना अमानवीय अत्याचार करणे किंवा जे खालच्या जातीचे लोक होते म्हणा, त्याला काय म्हणता येईल, जे हे होते दलित, हे काय त्याला म्हणतात लोक, त्यांच्यावर फार अत्याचार व्हायचे. हे सगळ्या अमानवीय प्रथा होत्या या. तसंच त्याचंच एक एक्स्ट्रीम काही आहे कुठे ते, आहे की नाही? अमानवीय जे कट्टर काही संस्था असतात त्यांच्यामध्ये काय ते हात तोडतात, बोटं तोडतात, पाय तोडतात, आहे की नाही? अपंग करतात लोकांना, त्यांना भीक मागायला लावतात. हे एक अमानवीय आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुपाऱ्या देतात, प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी लोकांना जीवेनिशी मारतात. हे अमानवीय प्रथा आहे सगळ्या. जसं क्राईम वाढतो यांनी, आहे की नाही? तर तसंच आहे. सैन्यामध्ये तुम्ही जर हे अमानवीय केलं तर प्रोत्साहन दिलं तर एका देशाचे सैन्य येतील, दुसऱ्या देशातल्या सैन्याचे मुंडके कापून घेऊन जातील. उद्या रोबोट किंवा ते त्याला काय म्हणता येईल ते आधुनिक जे वेपन्स आहेत
त्यांनी त्यांचा एक येईल आणि तुमचे शेकडो सैनिक मारून चालले जातील, ड्रोन वगैरे. तर तसंच आहे. आणि मग पुन्हा म्हणाल की बा मग मानव हत्या होऊन राहिली आहे, मग आता कायचा ह्युमन राईट्स कुठे गेले? तर जसं तुम्ही तयार कराल, तुम्ही जर जबरदस्तीने तशा प्रकारे प्रोत्साहन द्याल, तर ते तसंच होणार आहे. म्हणून आपण अमानवीय गोष्टी आपण प्रोत्साहन देत नाही आपलं वर्क. मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर धर्माच्या नावाखाली नाही आणि ऑर्गनायझेशनच्या नावाखाली पण नाही. कारण धर्माच्या नावाखाली जर आपण केलं, तर म्हटलं नाही बा, तर मग काय आपल्या काम ते धर्माच्या रक्षणाच्या नावाखाली बॉम्बस्फोट करेल, ह्युमन बॉम्ब पाठवेल, अमानवीय अत्याचार होईल, है की नाही? तर असं होऊ नये. म्हणजे मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर म्हणजे धर्माचा, म्हणजे विविध धर्म जे आहेत, जाती आहेत, धर्म आहेत, संप्रदाय आहेत, त्यांचा द्वेष करणे याचा अर्थ मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर नाही होत. सगळ्याच जाती, सगळ्याच चांगल्या धर्मांचा रिस्पेक्ट करणे, फक्त अमानवीय प्रथा या सोडणे, त्याच्यामध्ये मानव समाजात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. मानव समाजामध्ये एक त्याला काय म्हणता येईल, हॅपीनेस वाढेल. आपलं वर्क एक हॅपीनेस इंडेक्स वाढवण्याचंही आहे. जसं माझं तो फार आहे ना, माझं वर्क, माझ्या जे वर्क दिलं त्याच्यामध्ये लोकांना हॅपीनेस इंडेक्स कसा वाढवता येईल बाबा, त्यांच्या आयुष्यात कसं काय सुख आणता येईल. पण माझ्या स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये सगळं निगेटिव्ह आयोजन करून ठेवलं. निगेटिव्ह मानसिकतेचे लोक जितकं टॅबू आयोजन करता येईल गोष्टी, त्या करायचा प्रयत्न, क्रिमिनलाइज करायचा प्रयत्न. तर असे हे अमानवीय विचारसरणीचे लोक आहेत. असं लोक एखाद्याचं आयुष्य खराब होतं. आता हे वर्क बिना पैसा, मला काही पैशाची मदतही पाठवली नाही कोणी, पण तरी जागतिक लेवलवर वर्क डेव्हलप झालं. त्याच्या मागे माझं मेहनत आहे, माझं अभ्यास आहे, माझं इंटेलिजन्स आहे. मी एक सिन्सिअर पोरगा होतो. काही लोकांनी जसं माझ्याकडून मला वाटलं एक्सपेक्टेशन आहे, मी सब्जेक्ट दिला, पूर्णपणे डेव्हलप केला. असं लोकांना अनाथ नाही ठेवलं. आता एक पूर्ण कम्प्लीट सब्जेक्ट डेव्हलप करून दिला आहे. आता शेकडो वर्षापर्यंत हे गाईड करेल. हा सब्जेक्ट चांगल्या क्वालिटीचा आहे, प्रेस्टिजियस आहे. यांनी काय केलं, हे महाराष्ट्रात, इंडियातली गोष्ट आहे. लोकांमध्ये माझ्याविषयी निगेटिव्ह आहे, आणि माझ्या बदनामी करता हजारो करोड खर्च. दुनियाभरात म्हणजे जितकं मोठ्या लेवलचं माझा सब्जेक्टने सोल्युशन दिलं, तितक्या मोठ्या लेवलवर यांनी बदमाशी ऑर्गनाईज केली. काय तर ते टॅबू गोष्टी जबरदस्तीने काहीतरी करायच्या, किंवा काहीतरी निगेटिव्ह आयोजन, बदनामीचं आयोजन, कसा मानसिक त्रास होईल याला, हा कसा काय, म्हणजे काहीतरी क्रिमिनलाइज करायचं प्लॅनिंग, घरच्यांसोबत वाईट करायचं, शेजाऱ्यांसोबत वाईट, समाजातल्या लोकांसोबत वाईट, मग काय हिमालयात पाठवणार होते, देशातल्या अलग अलग संस्थेसोबत वाईट. हे काय आहे, मी जो मोठा सब्जेक्ट दिला त्याच्यामुळे त्यांना काही त्यांच्यात एक भावना निर्माण झाली म्हणा, की याला तर विलन करायचं होतं, हा तर हिरो झाला. हा तर वर्ल्ड पीसचा आणि मोठा सब्जेक्ट दिला 21व्या शतकातला. आपला सब्जेक्ट हा 21व्या शतकातला सर्वात मोठा सब्जेक्ट आहे जागतिक शांततेचा. त्याच्यामुळे नेहमी करता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत. याचे फायदे असे आहेत की आता तुम्हाला जसं आपण सांगितलं 2010 पासून हे माझं पार्टिसिपेशन आहे, आता 2026 आहे. त्याच्या अगोदर मागच्या 44 वर्षात माझं आयुष्य आहे तोपर्यंत काय चालू होतं, मोठ्या प्रमाणात शहरं फोडणं चालू होते. लोक अपंग होऊन राहिले होते, शहरं फुटणं चालू होते. अजूनही ठिकठिकाणी अलग अलग कॉन्टेंटमध्ये युद्ध चालू आहे, शहरं फोडणं चालू होते. न्यूज तुम्हाला बघितल्याच असेल, रेफ्युजीज आहेत दुनियाभराचे, है की नाही. भारतातही बरेच रेफ्युजीज आले, अलग अलग देशातूनही इकडे तिकडे सगळं पलायन, युरोपमध्ये पलायन, अमेरिकेत पलायन, सगळीकडे हे ते, ऑस्ट्रेलियामध्ये असो, त्या तिकडे इस्रायल पॅलेस्टाईनचं असो, दुनियाभरात, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इकडे ते, है की नाही, सिरिया. तर हे सर्व काय आहे, हा सगळा हा इतिहास आहे. हा इतिहास म्हणजे हा प्रेझेंट मोठ्या घटना आहे. देशाचे विभाजन, आपल्या सब्जेक्टमुळे सगळं थांबलं.
आता गरजच नाही आहे. देशाच्या जाती धर्माच्या नावाखाली भांडणं आता होणारच नाही. म्हणजे सोल्युशन दिलं आहे आपण. मी जो सब्जेक्ट दिला आहे, माझ्या हातून एक छान सब्जेक्ट देण्यात आला, की नेहमी करता प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता कोणत्याच देशाच्या विभाजनाची आवश्यकता नाही आहे. दुनियातल्या कोणत्याच देशाची नाही. मानव समाज आहे तोपर्यंत. जातीच्या नावाखाली नाही, धर्माच्या नावाखाली नाही, लँग्वेजच्या नावाखाली नाही. है की नाही? एखादं युद्ध जर झालं कोणत्याही देशावर, तर तो त्या देशाची इकॉनॉमी 2 पिढ्या मागे घेऊन जाते. त्याला त्याच्यातून निघण्याकरता जवळजवळ 1-2 पिढ्या लागतात. आणि प्रॉपर्टी, मानवहानी, मानव समाजाचं जे नुकसान होतं, लोक मरतात, तो अलग. आपल्या सब्जेक्टमुळे हे सगळं वाचलं. जे युद्ध झालं असतं, देशाच्या फाळण्या झाल्या असत्या, राज्याच्या फाळण्या झाल्या असत्या, लोकांमध्ये द्वेष निर्माण झाला असता, आपण त्याच्यातून तर वाचवलंच. पण हे 2 एवढे वर्ष, जे 2 पिढ्या समजा आपण मानव समाज मागे आला असता, भारताचा म्हणा किंवा महाराष्ट्राचा किंवा अजून अलग कोणत्या देशातल्या कंट्रीजचा, तर ते तसं न होता हा काळ डेव्हलपमेंटमध्ये वापरला गेला. त्याच्यामागे आपल्या सब्जेक्टचं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. आणि हे जे लफंगे आयोजक आहेत, ज्यांनी कोणी हे हॅरॅसमेंट ऑर्गनाईज केलं, त्यांना त्याचं महत्त्व नाही आहे. की बा उमेशच्या पार्टिसिपेशनमुळे हे शहरं फोडण्याचे बंद झाले. जागतिक शांततेचा नवीन सब्जेक्ट झाला. दुनियाभर लोक खर्च करून राहिले. का बरं करून राहिले त्या सब्जेक्टवर? आता लोक देशात व्यापाराच्या गोष्टी चालू आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल 2010 नंतर बऱ्याचशा न्यूज या माझ्या सब्जेक्टच्याच आहेत. ऑलमोस्ट 50% वर. कारण काय सर, गव्हर्नमेंट्स वगैरे त्या सब्जेक्टमध्ये बदलल्या. महाराष्ट्रात असो, इंडियामध्ये असो, की अलग अलग कॉन्टिनेंटमध्ये मोठमोठ्या देशाच्या असो, हे एक ऐतिहासिक लेवलचं पार्टिसिपेशन होतं. आणि मी दिलेल्या सब्जेक्टमुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. एज्युकेटेड लोक त्याच्यावर वर्क करून आले म्हणून ते वाढलं फार. पण त्याच्या मागे मूळ कारण म्हणजे त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. जी भयानक एक 3ऱ्या विश्वयुद्धाकडे समजा जे काही मानव समाज चालला होता, तर त्याला ब्रेक लागला, सोल्युशन मिळालं. आता गरजच नाही. पण हे लफंगे जे आहे महाराष्ट्रातले, इंडियातले जे आयोजक करणारे जे कोणी होते, त्यांना त्याची खुशी नाही की बा 2 पिढ्या ज्या मागे आल्या असत्या युद्धामुळे, त्याच्यातून वाचलं आणि डेव्हलपमेंट झालं. म्हणजे याचा धन्यवाद तर नाही, तर तरी उमेशला कसं क्रिमिनलाइज करता येईल, उमेशची कशी बदनामी करता येईल, आणि ते काहीतरी ते टॅबू गोष्टी इकड तिकडच्या आयोजित केल्या आणि बदनामी करायची, गरीब ठेवायचं. आणि मग त्यांचा कोणता तरी महापुरुष येणार होता, स्त्री आहे, पुरुष आहेत, तृतीय पंथी माहीत नाही, तो मग दुनियाला वाचवायला येणार होता. हे सगळं काय मूर्खतेचं लक्षण आहे. एखाद्याचं वर्क खराब करणं म्हणजे आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते, अशी मानसिकता बाळगणारी मूर्ख लोक आहेत. जाती धर्माच्या नावाखाली पागल झालेले लोक आहेत. कारण सज्जन मानव समाज परिगोठ असं आयोजन करतच नाही. पण माझ्या संदर्भात सगळं निगेटिव्ह आयोजन केलं, आणि निगेटिव्ह आयोजनही केलं, पैशाची मदतही नाही पाठवली, त्रासही चालू आहे. एवढंही करून जागतिक लेवलवर जागतिक शांत सर्वात मोठा सब्जेक्ट उभा करून दिला. देशाला फायदा झाला, डेव्हलपमेंट दिसवलं सगळीकडे. मोठमोठे जे डिसिजन गव्हर्नमेंट घेऊन राहिले किंवा त्याच्यामागे हा सब्जेक्टच आहे. जे निगेटिव्हनेस आपण आपल्या सब्जेक्टमुळे बाहेर निघालं, जे संकट टळले, तेव्हाच देशाची प्रगतीला डबल एक स्पीड मिळाली. बरेचसे डिसिजन चांगले आहे, काही डिसिजन चुकले, सगळं ते एक्स्ट्रीमिस्ट प्रॅक्टिसेस चालू आहे. आणि त्यांनाही अक्कल नाही आहे. आता माझाही सब्जेक्ट किती आम्हाला त्रास जो सुरू झाला हा 2011 पासून, समजा 2010 मध्ये माझी सुरुवात झाली. एक्स्ट्रीम प्रॅक्टिसेस, हॅरॅसमेंटच्या, गटार छाप आयोजन, सगळे लोक परेशान. मला त्रास जवळजवळ आठवते, मला 2011-12 मध्ये समजा यांनी सुरुवात झाली असेल त्रास करायची. आता 2026 आहे, अजूनपर्यंत बंद नाही झाली. त्याच्या मागे गव्हर्नमेंट आल्या, मोठमोठ्या बदलल्या, मोठमोठे लीडर, दुनियाभराची पब्लिसिटी, पण बदमाशी बंद करायची एकाची हिंमत नाही. मदत पाठवायला पाहिजे तेही नाही. वाट पाहून आले कसं क्रिमिनलाइज करता येईल. काय राजकारण, वोट घ्यायसाठी. म्हणजे लोकांचे जीव वाचले याचं महत्व नाहीये. कशी बदनामी करता येईल, याच्या कसं क्रिमिनलाइज करता येईल. आणि ठीक आहे, वोट मिळेल काय. आणि जर समजा शहरं फुटले असते, देशाचं विभाजन झालं असतं, राज्याचं विभाजन झालं असतं,
किंवा मोठ्या प्रमाणात युद्ध झालं असतं एशियामध्ये, अजून काही, हे कळलं, याचा अभिमान राहायला पाहिजे. त्याच्या बदल्यात डेव्हलपमेंट झालं. संकटही आले, पण ते थोडक्यात निघून गेले, कारण सोल्युशन होतं म्हणून. पण याची खुशीपेक्षा अरे याचं नाव होऊन जाईल दुनियाभराचा, आपल्याला कोण विचारेल, हे अशी मानसिकता. वोट घ्यायसाठी जिवंत राहाल तर लोक वोट देईल ना. हे अशा एक्स्ट्रीमिस्ट प्रॅक्टिसेस जर ठेवल्या तर समजा 1/3 पॉप्युलेशन जिवंत राहील आणि बाकीचे स्लेव्हरी होतील, स्लेव्ह राहतील, आहे की नाही. 10% लोक विमानाने घुमेल आणि बाकीचे भीक मागतील, अशातली कंडिशन. म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट प्रॅक्टिसेस म्हणजे काय शेवटी मग त्याच्यात कलर निर्माण होतो. तर मानव समाजावर प्रेम करणारे लोक आहेत, अशा एक्स्ट्रीमिस्ट प्रॅक्टिसेस फॉलो करू नये, पटकन बंद करायला पाहिजे त्या. आता जसं मलाही माझं हरासमेंट करायची काही आवश्यकताच नव्हती, सगळं निगेटिव्ह आयोजन केलं. यांना ते जाती धर्माचे झगडे करायचे होते, देश फोडायचे होते, हे नालायक लोक होते म्हणून सगळं निगेटिव्ह आयोजन केलं. म्हणजे बदनामी करायसाठी हजारो करोड खर्च केले, त्याच्यापेक्षा थोडक्यात चांगली अरेंजमेंट केली असती, पॉझिटिव्ह वर्क झाला असं डेव्हलप. चला ठीक आहे बा, अक्कल नव्हती, पण आता जागतिक लेवलवर वर्क आहे, तेव्हा तरी अक्कल यायला पाहिजे. अजून हे त्रास चालू आहे. मी काय म्हणणार आहे, दुनियाभराच्या लोकांमध्ये काय इमेज चालली आहे महाराष्ट्रातल्या लोकांची, इंडियातल्या लोकांची. तर इतके हे यांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या होत्या. म्हणजे उमेश चौधरी पाय सिटीजन ऑफ इंडिया आहे, त्या महाराष्ट्रातला माणूस आहे, इंडियातला माणूस आहे, चांगलं वर्क झालं तर देशाचं नाव मोठं होईल, महाराष्ट्राचं नाव मोठं होईल, फायदा होईल. याच्यापेक्षा उमेशला कसं विलन साबित करायचं, कारण वर्क आहे दुनियाभर, जितक्या मोठ्या लेवलचं वर्क तितक्या मोठ्या लेवलची बदमाशी. आणि मला बदनाम करून वोट घेऊन काय करणार आहे. म्हणजे लोकांचे जीव वाचले, प्रगती होऊन राहिली आहे, शेकडो वर्षापर्यंत नेहमी करता आता दंगे युद्ध बंद होतील मानव समाजातनं, एक चांगलं सोल्युशन मिळालं, याची खुशी नाही आहे. कसं अरे साला ये उमेश चौधरी का नाम, ये तो इसको विलन बनाना था, ये तो हीरो बन गया, तो अभी अपना तर नुकसान हो गया. हे अशी मानसिकता. कारण DNA कोणता आहे, दंगे युद्ध करायचा अंगात शेकडो वर्षाचा. अहिंसेच्या गोष्टी करायच्या आणि हाय टेक्नॉलॉजी करून लोक मारायचे, काही अर्थ आहे का त्या गोष्टी, आहे की नाही. जर अहिंसेच्या समजा एवढ्या अंगात गुण असता तर कशाला शहर कुठले असते, कशाला लोक अपंग झाले असते, मला मदत पाठवायला एवढी उशीर झाला असता का. जागतिक लेवलचा वर्ग उभं करूनही माझा हॅरॅसमेंट हा टेक्नॉलॉजीचा यूज करून झालं असतं का. हा ना, म्हणजे एखादा आमदार झाला, खासदार झाला, नगरसेवक झाला, त्याची गरिबी दूर होऊन जाते. मी एवढे वर्ष बिना पैशाने वर्क उभं केलं, जगातला सर्वात मोठा सब्जेक्ट दिला, आहे की नाही. त्याच्याबद्दल धन्यवाद नाही, कसा क्रिमिनलाइज करता येतो. तर ह्याच्यावरून समजते काय मानसिकता आहे. तर कधी कधी मला तर फार हसायला या गोष्टी, तर कधी विचार करत नाही आपल्याला किती छान छान गोष्टी शिकवल्या जातात, पण प्रॅक्टिकली अनुभव भलता भयानक आहे. हे म्हणजे काय आहे की ते लोकांमध्ये जाती धर्माचा एवढा द्वेष, एक गलिच्छ राजकारण, गटारछाप राजकारण करून लोकांमध्ये ते काय, ऍक्च्युली याचा अल्टिमेट रिझल्ट हा आहे स्लेव्हरीमध्ये होता. हाय टेक्नॉलॉजीचा वाईट यूज हा एक वेपन, आणि त्याच्यामुळे यूज करून लोकांमध्ये झगडे, देश फोडणे, राज्य फोडणे, हे ठिकठिकाणी पुऱ्या दुनियात गोंधळ चालू होता. ते जर एस्कलेट होऊन इंडियावर कुदलं असतं, की इंडियावर डायरेक्ट, तर कुठपर्यंत टिकलं असतं, झालंच असतं सगळं. ते मोठमोठे राष्ट्र नाही वाचते तर मग इथे काय. पण ते वेळेवर सोल्युशन मिळालं योग्य दिशेने. पण म्हणण्याचा अर्थ कसा आहे की थिंकिंग ही निगेटिव्ह आहे फार. माझ्या संदर्भात तर इतकी निगेटिव्ह आयोजन झालं. मी एक सामान्य घरचा पोरगा, नुसतं काय माझा मोबाईलचा खर्च आला मला समजा म्हणा रिसर्च करण्याकरता, बिल भरायचं वगैरे, मला बिझनेस करता जे पैसे मिळाले त्याने मी माझे बिल भरतो. बिझनेस मला हा ना, म्हणजे हा सक्सेसफुल झाला पाहिजे बा, असं हेच नाही. कसा याचा बिझनेस डुबेल, हा कसा गरीब राहील, मग याला हा काहीतरी वाईट मार्गाने पैसे कमवेल, त्याच्यातून मग याचं वर्क स्पॉइल करायचं. चांगल्या मार्गातून मी एक बिझनेसमॅन पण आहे आणि वर्ल्ड पीस लवर, मोटिवेटर, रिसर्चर पण आहे. बिझनेस करून जागतिक शांततेचं वर्क करायचं असं ठरलं होतं.
पण गरीबच ठेवलं म्हणजे मग याला पाहिजे तसा गुलाम बनवता येईल, हे अशी मानसिकता. क्लिअर विश्वास वाटत नाही, पण हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. पण आपला सब्जेक्ट कोणता आहे की बॅकवर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर, अमानवीय गोष्टीचा त्याग करणे. म्हणून आपण एक वर्ल्ड पीस लेवल ही कन्सेप्ट सगळ्यांकरताच आहे. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटचे लोक असा, मिलिटरी डिपार्टमेंटचे असा की सामान्य जनता असा, सगळे मानव समाजाचे सदस्यच आहेत. अमानवीय गोष्टीचा त्याग केला की आपोआप मानव हत्या कमी होते. आणि अल्टरनेटिव्ह सोल्युशन आपलं आहेच बिझनेसचं. देशादेशात व्यापार, राज्यात व्यापार. मानवता बेस्ड सब्जेक्ट आहे. तर सर्व लोकांमध्ये प्रेम सलोखा राहीलच. आणि आपल्या सब्जेक्टने जाती धर्माचे सगळे ज्या कन्सेप्ट होत्या त्या सगळ्या तोडल्या. नवीन संकल्पना दिली आहे की नाही? म्हणजे जाती धर्माचे जे एक कठोर आडंबर होतं ते, तर ती संकल्पनाच आता इररिलेव्हंट आहे की नाही? तर ते नॉलेज आपण ते त्याचे एक हेच केलं आहे की बा, आहे की नाही? आता असं काही जरुरी नाही आहे की बा अमुक कुंभाराचा पोरगा कुंभारच राहील, डॉक्टरही बनू शकतो. त्याच्या घरात अजून प्रोफेशन्स येऊ शकतात. तर ते आता ते ट्रॅडिशनल धंदे म्हणजे बा एखाद्या न्हाव्याचा पोरगा न्हावीच राहील की एखाद्या समजा लोहाराचा पोरगा लोहारच राहिला, तर असं काही नाही. आता एज्युकेशन वाढलं, आता हे जाती फार ते वगैरे सगळं ते आता रिवाईव्ह होऊन राहिलं आहे सगळं. ते अलग अलग ते आहे ना, प्रोफेशनमध्ये सगळी एंट्री होऊन राहिली आता ते. तर आपण ही सगळी जातीपातीची जी संकल्पना होती कठोर, तोडायचं काम आपल्या सब्जेक्टनेच केलं आहे. एक मार्गदर्शन. तर हे जे डोक्यात जे भूत होतं, तर याच्यातून एक योग्य मार्गदर्शन म्हणा करायचं कारण, तर त्याच्या मागे कारण हेच आहे की मुळात आपला उद्देश कोणता आहे. मानवतेचा जो सब्जेक्ट आहे, दंगे युद्ध बंद करण्याचा, जाती धर्माच्या नावाखाली विभाजना देशाचे, ते हे फार मोठं ऐतिहासिक पार्टिसिपेशन होतं. तर मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर हे तुमचा हा आपला या विषयावर जे सांगायचं होतं की आता अमानवीय गोष्टीचा आपण आपण अमानवीय गोष्टी, अंधश्रद्धाळू गोष्टी की ज्याच्यामुळे लोक धर्मांध होतात, है ना. आपल्या धर्माचा अभिमान आहे तर दुसऱ्या धर्माच्या लोकांना मारत सुटणे, बॉम्ब टाकणे, ह्युमन बॉम्ब, किंवा हे मग जुन्या प्रथा आहे की नाही, असे आपण सांगितलं मी ते. तर अशा बऱ्याचल्या गोष्टी आहेत, किंवा तेच मग एस्केलेट होऊन मिलिटरी डिपार्टमेंटमध्ये जातं, आहे की नाही. ते या जाती धर्माचे लोक आहे का, तर चला सैनिक आहे का मारा, त्याचे मुंडके कापा, आहे की नाही. मग एक देश दुसऱ्या देशावर चढाई करतो, आपल्या भाषेचं वर्चस्व, आपल्या धर्माचं वर्चस्व, त्याच्याकरता पाहिजे तेवढा अत्याचार मारता येईल पुढे मारेल, हा इतिहास आहे सगळा मानव समाजाचा. मग त्याला काय म्हणते, काय म्हणते, हे करण्याकरता, काउंटर करण्याकरता दुसरा त्याच्यावर पुन्हा काही वर्षांनी आक्रमण करतो, त्याला तिथून हाकलून लावून त्याच्यात पुन्हा लाखो लोक मरतात. हे जे अमानवीय हे चक्र आहे, हे या चक्रातून मानव समाजाला नेहमीकरता बाहेर काढण्याकरता हा सब्जेक्ट आहे आपला मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर. सर्व जाती धर्माचा रिस्पेक्ट करणे, मानव समाज सदस्य या नात्याने, पण अमानवीय प्रथाचा त्याग करणे, आहे की नाही. म्हणजे अंधश्रद्धाळूपणा गोष्ट आहे ते सायंटिफिक विचारसरणी ठेवली तर ते निघून जातात. म्हणजे मानव समाजाला प्रेम करणे, त्याचा रिस्पेक्ट करणे, हे त्याच्यातून आपल्याला अचीव करता येईल. आणि मानव हत्या कमी करण्याकरता, त्याला आळा बसण्याकरता मदत होईल. तर असा हा त्याचा उद्देश आहे मॅच्युअर्ड सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तर हा एक पॉइंट होता की बा जो काही एखादा गैरसमज असेल की काय आहे बा हे, तर हेच आहे. आणि मग तुम्हाला माहितीच आहे ह्युमन राईट्स बेस्ड सब्जेक्ट आहे. तर हे जे मला अनुभवाला आले आहेत त्याच्यात, हे 21व्या शतकात जे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वाईट यूज करून हे जे गुलामीची प्रथा एक इरा म्हणता येईल, त्याच्यातून बाहेर काढायचं काम हे आपला सब्जेक्ट करत आहे. कारण अल्टरनेटिव्ह सोल्युशन दिलं आहे आता. आता जाती धर्माच्या नावाखाली, भाषेच्या नावाखाली
ते शहरं फोडणं, लोकांना अपंग करणं किंवा ते राज्याचं डिव्हिजन, देशाचं डिव्हिजन, त्या शहरांचं डिव्हिजन आणि त्याच्यातून सगळं ते माहोल खराब करणं. मग ते आहे की नाही, इकडं-तिकडं आपण पाहिलं असेल. सगळे लिंक असतात गोष्टी या. आपलं वर्क मी काय नॅशनल इंटिग्रेशनचं काम केलं. नाही, नाही. आता दंगेयुद्ध थांबवायचं काम केलं, जागतिक शांततेकरता वर्क केलं, मोठमोठाले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आता पूर्ण दुनियाभर कधीच कोणत्याही राष्ट्राचं डिव्हिजन करायची आवश्यकता नाही आहे जाती धर्माच्या नावाखाली. आपलं काम हे लोकांना जोडायचं आहे, राष्ट्रांना जोडायचं आहे, बिझनेसच्या बेसिसवर सुद्धा. त्याच्यामुळे लोकांमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह माहोल तयार होईल आणि मानव समाजाचा रिस्पेक्ट होईल. दंगेयुद्ध आपोआप कमी होऊन जाते. सैनिकही मरणार नाही, त्यांचं काम प्रोटेक्शन आहे नाही, कारण प्रत्येक सैनिक हा आपापल्या राष्ट्राचं संरक्षण करतो. आता तुम्ही जर जाती धर्माच्या नावाखाली 2 राष्ट्रांमध्ये वैरत्व आणलं, तर याचे सैनिक त्यांच्या सैनिकमध्ये मग 36 आकडा राहील. ते यांच्या लोकांना मारतील, ते त्यांच्या सैनिकांना मारतील. लोकांमध्ये द्वेष निर्माण होईल. पुन्हा तेच घुमून फिरून हे एवढे शतकानुशतकाचे मानव समाजाला बाहेर निघता नाही आला याच्यातून. म्हणजे करोडोच्या संख्येने लोक मारले गेले. 100 वर्ष झाले जमतेम होऊन राहिले. व्हायचेच अजून. प्रथम विश्वयुद्ध, द्वितीय विश्वयुद्ध या काळात करोडोनी सैनिक मारले गेले, लोक मारले गेले. आता अजून तिसऱ्या विश्वयुद्धात हे तुम्हाला माहिती असेल सगळं, हे जो तुम्ही न्यूज बघतच असाल. म्हणून म्हटलं हे एक ऐतिहासिक लेवलचं पार्टिसिपेशन होतं, तर याचं महत्त्व माहीत पाहिजे, है की नाही. मी माझ्या सब्जेक्टमुळे काय मला माझं स्वतःचं संरक्षण करता आलं, माझ्या फॅमिलीचं करता आलं, मी ज्या शहरात राहतो त्या शहराचं करता आलं, आहे की नाही. महाराष्ट्रातल्या लेवलवर महाराष्ट्राचं करता आलं. कॉन्सेप्ट फार मोठी होती ती. नॅशनल लेवलवर इंडियाचं करता आलं, एशिया लेवलवर एशियन कंट्रीजचं करता आलं आणि आपला सब्जेक्ट हा जागतिक लेवलवर आहे. तर सर्व कॉन्टिनेंटमध्ये ती फार मोठी कन्सेप्ट आहे ती. आता दुनियाभरचे प्रॉब्लेम त्या सब्जेक्टने सॉल्व्ह होऊन राहिले. आता एक अल्टरनेटिव्ह सोल्युशन मिळालं आहे. आता सर्व देश हे युद्धाच्या ऐवजी आपसात व्यापार करण्यामध्ये, तुम्हाला पाहिलं असेल, लक्षात आलं असेल, 2010 नंतरही बरेचसे व्यापारी मेळे, कल्चर आहे की नाही, व्यापारी मेळे किंवा ॲग्रिकल्चर मेळे हे जे भरून राहिलेले आहेत अलग अलग राज्यात, अलग अलग देशांमध्ये. हे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, आहे की नाही, तर याच्या मागे ते बिझनेसची कन्सेप्टच आहे जी दिली आहे ती. एक त्याला प्रोत्साहन मिळालं, एक दिशा दिसली की चला बुवा, चला या पॉलिसीवर फोकस करूया, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तो सब्जेक्ट आपलाच सब्जेक्ट होता त्याला, ज्याकडे बिझनेस बेस. तर हे असं एक पॉझिटिव्ह पार्टिसिपेशन आहे. आणि माझ्याकडं मीच दिला का बरं, माझ्याकडनं काही अपेक्षा होती. मी माझा जो काही सब्जेक्ट दिला त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, गव्हर्नमेंट्स बदलल्या, एक अप्रोच बदलला आणि जे संकट चालू होतं शहरात, जे काही मोठं एक तिसरं विश्वयुद्धाचं जे वातावरण तयार व्हायचं चालू होतं, त्याला बसला ब्रेक. त्यांचे प्लॅन झाले फेल. तर हे असं फार मोठ्या लेवलचं पार्टिसिपेशन होतं. हा एक ऐतिहासिक सब्जेक्ट आहे आणि आता मला तर टेन्शन नाही या गोष्टीचं. मी त्यांना सब्जेक्ट ऑलमोस्ट जवळजवळ डेव्हलप करून दिला आहे. यांनी काही मदत काही बा उमेशने मी एवढ्या कमी पैशात आयुष्य काढलं, तर मला काहीच 1 रुपयाची मदत ही काहीच नाही मदत झाली. फक्त घरून मी थोडेफार मला पैसे मदत केली घरच्यांनी, पण 1 रुपयाचीही मला अशी अलग मदत आली नाही. त्या उमेश बा हे घे, तू एवढं मोठं दुनियाभर मागच्या 25 वर्षापासून त्या वर्कमध्ये इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे, 16 वर्षापासून डायरेक्टली इन्व्हॉल्व आहे. इतका मोठा सब्जेक्ट दिला, रोजचा त्रास भोगतोय, रोज हाय टेक्नॉलॉजीचं हॅरॅसमेंट आहे, क्रिमिनलाइज करायचं प्लॅनिंग आहे, तुझे संबंध खराब झाले, तू लग्न नाही केलं. मला अजून लग्न नाही केलं, तर लग्न केलं असतं तर माझी लाईफ पार्टनर तर पागल झाली असते अशा वातावरणात. मला असा त्रास देणं चालू आहे, जितकं मला मेंटली हॅरॅस करता येईल तेवढं. म्हणजे करोडो लोकांचा जीव वाचनचा सब्जेक्ट दिला, प्रॅक्टिकली ओरिएंटेड, त्याच्यावर गुन्ह्यावर वर्क चालू आहे, याचा अभिमान नाही आहे. कसं क्रिमिनलाइज करता येईल, कसं बदनाम करता येईल, म्हणजे एवढ्या निगेटिव्ह मानसिकता त्यांनी तेच आयोजन केलं आहे. तर
आणि ते चला एक पुन्हा एक थांबा मला बघू द्या किती झाले. अच्छा, चला थोडक्यात ते अजून एक शब्द, एक दुसरा एक विचार आहे त्यावरही बोलूया की पुन्हा जसं तुम्हाला म्हणता येईल, बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलं आता जास्त व्हिडिओ मोठा होऊन राहिलेला आहे. एक थोडक्यात सांगून देतो. आपला सब्जेक्ट जसा मॅच्युअर सायंटिफिक ह्युमॅनिटी कल्चर आहे. एक दुसरा बराचसा मला झालं का लोक त्या टॅबू गोष्टी ज्या आहेत, टॅबू जे आपलं काय हा जनरल मानव समाजाचे सब्जेक्ट आहे. हे लोक जे आयोजित करणारे आहेत माझ्या संदर्भातही किंवा अजून बघायला इकडे दिसलं मला, ते माझा जो अनुभव आहे, हे एक्स्ट्रीमिस्ट प्रॅक्टिसेस करणारे आहेत. एक निगेटिव्ह आयोजन करणारे, वोट बँकची राजनीती आहे की काय किंवा अजून काय, ते ते त्याच्यामध्ये त्यांनी हजारो करोड खर्च केले. पण जसं उदाहरणार्थ मी एक मला तो दिसला, LGBTQ कम्युनिटीचा जो काही भरपूर एक इश्यू आहे, खूप चालू आहे त्याच्यावर. मारे अवेअरने हे पिक्चर काय निघाले आणि ते त्याच्या हे काय झालं, अलग अलग ऍक्टिव्हिजम काय त्याचं तिकडे. तर आपल्या सब्जेक्टमध्ये आता माझा विचार जर सांगितला जातो, मी काही त्याचा एक्सपर्ट माणूस नाही आहे, पण थोडक्यात सांगितलं तर हे कसं आहे, पुरुषांनी पुरुषांसोबत लग्न करणे, स्त्रियांनी स्त्रियांसोबत लग्न करणे किंवा असा सोबत राहणे किंवा जो काही प्रकार आहे हा, तर हे कसं हे एक आहे की नाही, हे जनरल एकदम त्याचं त्याचं हे आहे नाही. बऱ्याचशा समाजामध्ये जाती धर्मामध्ये त्यांना त्या गोष्टी टॅबू मानतात. त्याच्यामुळे संघर्ष निर्माण होतो लोकांमध्ये. आणि नॉर्मल आपला सब्जेक्ट जो आहे तो नॉर्मल मानव समाजाकरता आहे. तर सर्वसामान्य समाजाला संकटातून काढणे, दंगलयुद्धातून काढणे, आहे की नाही, एक्स्ट्रीमिस्ट प्रॅक्टिसेस जर आपण फोकस केलं तर महत्त्वाच्या गोष्टी सुटून जातील. अलग अलग जाती धर्माच्या लोकांमध्ये वैमनस्य निर्माण होईल. म्हणून थोडक्यात सांगायचं तर हे सगळं एक कसं आहे, होमोसेक्शुअलिटी आहे की नाही, हेटेरोसेक्शुअलिटी जसं हा जनरली, तर सेक्स हा एक भाग जर आपण म्हटला तर काय आहे, हे पर्सनल आहे, प्रायव्हसी आहे की नाही. तर कोणाच्या प्रायव्हसी मॅटरमध्ये आपण काय इंटरफेअर करायचं. एकदा माणूस वयस्कर झाला, 18 वर्षाच्या वर, 21 वर्षाच्या वर, शिक्षित झाला, तर त्याला त्याची चॉईस राहते. आपण त्याच्यात इंटरफेअर काय करायचं, स्त्री असो का पुरुष असो. सेक्स हा पर्सनल मॅटर आहे. त्याच्यामुळे मी काही कोणाच्या प्रायव्हसी मॅटरमध्ये मला इंटरफेअर करणं मला काही आवडत नाही. त्याच्यामुळे मी काही या गोष्टीला एक एक्सेप्शनल केस म्हणून समजतो. ठीक आहे, पर्सनल हे आहे, पर्सनल चॉईस आहे लोकांची. तर ते प्रत्येकाला ते तुम्ही हे नाही करू शकत सगळ्यांकरता जाऊन, आहे की नाही. डेव्हलपमेंट हळूहळूच होतं, लोकांचे विचार. पण मुळात काय, सेक्स ही एक पर्सनल चॉईस आहे, पर्सनल गोष्टी आहे. कोणाच्या प्रायव्हेट मॅटरमध्ये आपण कशाला इंटरफेअर करायचं. त्याच्यामुळे मला त्याच्यात माझा सर्वसामान्य जनतेकरता एक जागतिक शांततेचा बिझनेस बेस्ड सब्जेक्ट आहे. म्हणून त्याच्यामध्ये मी काही एक्सपर्ट नाही त्याच्यात. पण हे माझे थोडे नॉर्मल एक जनरल विचार आहे का दुसऱ्याच्या प्रायव्हसीमध्ये मी काही डिस्टर्बन्स करत नाही, की मी काय आहे ना, ते प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे. आणि प्रत्येकाचे काही आहे ना, अलग अलग समाजाचे अलग अलग कस्टम्स असतात, ते असतात. तर ते त्याच्यामध्ये संघर्ष महत्त्वाच्या गोष्टी भरपूर आहेत. माझा सब्जेक्ट कोणता आहे, बिझनेस बेस लोकांना जोडणे, दंगे युद्ध बंद करणे, लोकांमध्ये एक्स्ट्रीमिस्ट प्रॅक्टिसेस, टॅबू गोष्टी हाईप क्रिएट करून एक अशांत माहोल अजून गडबडून टाकणे. आणि तर हे काय की नाही, म्हणजे आगीत तेल टाकल्यासारखं होईल. म्हणून साधी कॉमन सेन्स आहे त्या कोणाच्या पर्सनल मॅटरमध्ये आपण काही कशाला इंटरफेअर करायचं. त्यांना चांगलं शिक्षण द्या, चांगले संस्कार द्या, आणि लेट देम डिसाईड व्हॉट इज गुड फॉर दॅम, आहे की नाही. असं सगळं आहे.
तर आपला सर्वसामान्य जनतेकरता एक जागतिक शांतता बिझनेस बेस्ड सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे मी काही एक माझे नॉर्मल विचार सांगितले त्याच्यात. आणि बरेच लोक मी सांगितलं की हे बदनामीचं काहीतरी आहे, क्रिमिनलाइज करायचं प्लॅनिंग आहे. मी एक जागतिक शांततेचा वर्क करणारा माणूस आहे. मी हे आणि काय असं माझं एक हसत खेळत जीवन जगण्याचा माझा सब्जेक्टही आहे. त्याच्यामध्ये मी एक 21st सेंचुरी वर्ल्ड पीस रिसर्च ऑर्गनायझेशन अशी संस्था बनवण्याचं आवश्यक म्हणजे माझं हे विचार आहे, किंवा एक ग्लोबल गदरबा लाफ्टर क्लब आहे की नाही. तर असं माझा विचार आहे की असं पुढे करायचं आवश्यकता पडली तर. आणि एक हसत खेळत लोकांना जीवन जगण्याकरता एक मदत करायची, किंवा मला आवड आहे त्यामध्ये. तर तसं ते आहे. आणि शिवाय मी एक बिझनेसमॅन पण आहे. माझ्याकडनं थोडंसं एक अर्बन कल्चरशी रिलेटेड काही एक्सपेक्टेशन्स मला जाणवल्या. तर मी मग फॅशनेबल क्लोथ्स सप्लाय करणे, बिझनेस त्याच्यामध्ये करणे, आहे की नाही. फॅशनेबल क्लोथ्स, वेअरेबल ॲक्सेसरीज. तर अशा माझ्याकडे ऑनलाईन वेबसाईट्स आहेत. मी त्यांना सांगितलं की बा मला गुंडा मावाली क्रिमिनलाइज केल्यापेक्षा, किंवा एखाद्या वाईट मार्गातून मी इन्कम कमवेल आणि त्याच्यातून जागतिक शांततेवर उभं करेल, हे काही मला पटत नाही. त्याच्यापेक्षा त्यांना म्हटलं तर मी माझ्या ऑनलाईन काही वेबसाईट्स मी निर्माण केल्या आहे, तयार केल्या आहेत मी स्वतःच. त्यातनं थोडा माल घेत जा, म्हणजे माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल. एवढे वर्ष मी जे फुकट कार्य केलं, जागतिक शांततेवर उभं केलं बिना सोर्स ऑफ इन्कमने, किंवा बिना, आहे की नाही, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, तर ते मला थोडा सपोर्ट होऊन जाईल. कारण माझं आर्थिक स्थितीही वाढेल, चांगली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल, आणि जागतिक शांततेलाही मदत करेल. असं सगळं आहे. पण ते सगळं एवढं मोठ्या लेवलचा करोडो लोकांचा जीव वाचवायचा सब्जेक्ट उभा केला, त्याचा धन्यवाद नाही, पण कशी याची बदनामी होईल आणि कसं काय क्रिमिनलाइज होईल, हे त्यांना काय वाटतं का हा एखादी पॉलिटिकल पार्टी बनवून काही आपल्याला कॉम्पिटिशन दिल का काय. हे दुनियाभरचं वर्क आहे. पुऱ्या कॉन्टिनेंटमध्ये लोक वर्क करून वाले शेकडो वर्षापर्यंत चालणार आहे. जे वर्क शेकडो वर्षापर्यंत चालणार आहे, एज्युकेटेड लोक वर्क करून राहिले, मला त्रास देऊन काय फायदा मिळणार आहे. मी त्यांना एकच सजेस्ट केलं की तुम्ही सांगा, घाबरायचं काम नाही आहे. उमेश चौधरीने वर्क दिलेला आहे. उमेश चौधरी हा प्रिन्सिपल सब्जेक्ट डेव्हलपर आहे, पण तरी देखील काय माझ्याबद्दल अशी निगेटिव्ह अरेंजमेंट करून ठेवली आहे की लोक साधं सामान घ्यायला घाबरतात. सर्वसामान्य जनता घाबरून जाते, कारण यांनी सगळे निगेटिव्ह अरेंजमेंटमध्ये हजारो करोड खर्च करून टाकले. म्हणजे बदमाशी आयोजित करण्याकरता यांच्याजवळ हजारो करोड आहे. पण जागतिक शांततेचं वर्क करणारा एक सोशल रिफॉर्मर, त्यांनी करोडो लोकांचा सब्जेक्ट जीव वाचवायचा सब्जेक्ट उभा केला आहे, महत्त्वाची भूमिका निभावली. आणि सगळ्यांना ज्ञात आहे, दुनियाभराचे जेवढे मिलिटरी डिपार्टमेंट असो, दुनियाभराचे पोलीस डिपार्टमेंट असो, दुनियाभराचे आमदार खासदार असो, ऑफिसर्स असो, सगळ्यांनाच माहीत आहे की बा उमेश चौधरीने एक जागतिक शांततेचं बिझनेस बेस्ड सब्जेक्ट दिला आहे. त्याच्यामुळे फायदा झालेला आहे. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन राहिले, आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता ते पार्टिसिपेशन आहे. मग त्यांना मी माझं सरळ सांगणं होतं की बाबा मला त्रास दिल्यापेक्षा तुम्ही एवढ्या वर्षापासून मला हाय टेक्नॉलॉजी त्रास देऊन राहिले, त्याच्या हमखास सांगा की सब्जेक्ट उमेश चौधरीने सब्जेक्ट दिला आहे, जागतिक शांततेचं वर्क आहे, ह्युमन राईट्स बेस आहे, गुड फॅमिली व्हॅल्यूज आहे, बेस आहे, आणि शेकडो वर्षापर्यंत चालणार आहे. एज्युकेटेड लोक करून राहिले, मला त्रास देऊन काय फायदा. मला त्रास दिल्यामुळे का ते एज्युकेटेड लोक दुनियाभराचे जागतिक शांततेचं वर्क करणार नाही. सोशल रिफॉर्मर हे वेळोवेळी जसं जसं काही येतात ते डेव्हलपमेंट होतच. आज मी केलं, उद्या अजून कोणी करेल. माझ्या पहिले बरेचसे येऊन गेले, बरेच लोकांचं वर्क असतं. पण ते एक शेवटी मला त्यांना सांगावं लागलं. मी तर त्यांना सजेस्ट केला, तुम्हाला विश्वास वाटणार नाही. मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझा एक मोठा पुतळा उभा करा, कारण हे दुनियाभर पार्टिसिपेशन आहे, हजारो प्रकारचे लोक आहेत, आणि हे माझ्या बदनामी करताच खर्च करून राहिले. प्रेस्टिजियस वर्क कसं काय डेव्हलप होईल. तर मी सब्जेक्ट तर मोठा दिला आहे, शेकडो वर्षापर्यंत चालणार आहे. तर त्यांना मी सजेस्ट केलं की तुम्ही एक स्टॅच्यू ऑफ ह्युमॅनिटी वर्ल्ड पीस नावाने माझा पुतळा उभा करा, आणि पॉझिटिव्ह आयोजन करा. कमीत कमी महाराष्ट्राची, इंडियाची पॉझिटिव्ह इमेज जाईल, आणि मी जे एवढं माझ्या आयुष्यात त्याग केला या विषयाकरता, जे पॉझिटिव्ह पार्टिसिपेशन केलं आहे, त्याचं काहीतरी फलित होईल. शेकडो वर्षापर्यंत काही ना काहीतरी एक पॉझिटिव्ह एक मोटिवेशन राहील.
शेवटी मी त्यांना तसं म्हटलं, काय करणार आहे? नुसता बदनामी करता आणि बदमाशी करता, क्रिमिनलाइज करण्याकरता हजारो करोड खर्च, आणि काय त्यांना त्याचं समाधान मिळतं माहित नाही. एखाद्याचं वर्क खराब केलं म्हणजे काहीतरी आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते. तेच आहे ते, हे जाती धर्माच्या नावाखाली पागल झालेले लोक आहेत ते. कोणत्याही सज्जन मानव समाज कधी हॅरॅसमेंट ऑर्गनाईज करतात का? माझ्या सब्जेक्टमुळे नेहमी करता मिलिटरी डिपार्टमेंटच्या लोकांचे जीव असणार आहे, पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांचे जीव असणार आहे. दंगे युद्ध बंद होतील, कमी होऊन जाईल, देशाच्या फाळण्या होणार नाही पुऱ्या दुनियाभरात. नेहमी करता जागृतीचं वर्क आहे आणि त्याचं काय प्रॅक्टिकल ॲक्च्युअली आहे. मॅक्झिमम न्यूज माझ्या सब्जेक्टचाच आहे 2010 पासून. देशामध्ये आता व्यापाराच्या गोष्टी होऊन राहिल्या आहे, दंगे युद्धामध्ये कमी होऊन राहिली आहे, शहरं फुटणं बंद झाले. इट्स अ बिग कॉन्ट्रीब्युशन इन द ह्युमन सोसायटी, आणि हे मेनी सेंचुरीज पर्यंत चालणार आहे. याचा थोडासा काही अभिमान पाहिजे होता का एखाद्या साधारण घरच्या पोरांनी नुसत्या फोनचं बिल आणि घरीच जेवण केलं. मी माझ्या स्वतःच्या घरीच राहतो, मला काही बाहेर दुसरा कोणता खर्च आला नाही, पण बिना पैशाचं, बिना लग्नाचं आयुष्यातले 25 वर्ष काढणं हे सोपी गोष्ट नव्हती. आज 47 वर्ष माझं वय आहे, अजूनपर्यंत लग्न नाही केलं, माझा बिझनेस सेटल नाही झाला, वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये मी शिफ्ट होऊन राहिलो, रोजचं हॅरॅसमेंट. माझी जबाबदारी पूर्ण झाली, मला काही टेन्शन नाही आता. माझी जबाबदारी फक्त संस्था बनवून द्यायची आहे. मी सॅटिस्फाईड आहे की त्यांना मी एक पूर्ण कम्प्लीट सब्जेक्ट डेव्हलप करून दिला आहे. मी काही त्यांना अनाथ नाही ठेवला. त्यांना जेव्हा वाटेल, आवश्यकता राहील, आंतरराष्ट्रीय लेवलवर संस्था बनवून द्यायचं काम पडेल, किंवा माझा आंतरराष्ट्रीय संस्थेशी माझे संबंध आहे रिसर्चमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलवर काम पडेल, किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट लेवलवर काम पडेल, किंवा अजून कोणतीही संस्था बनवून देता येईल. फार मोठा सब्जेक्ट आहे. तर असं हे पॉझिटिव्ह पार्टिसिपेशन आहे. तर शेवटी मला त्यांना म्हणावं लागलं की बा, तुम्ही माझा पुतळा उभा करून घ्या, पण प्रेस्टिजियस वर्क उभा करा. गटार छाप, टॅबू बेस आणि ते लफंग नंग्या टाईप काहीतरी एक जे लोकांना आवडणार नाही, सर्वसामान्य जनतेला, अशातला काहीतरी एक्स्ट्रीमिस्ट प्रॅक्टिसेस करून त्यांना स्पॉइल करायचं आहे. आता अशा कमक्कल लोकांना काय सांगणार आहे? मी तर सांगून येऊन गेलो, म्हणजे माझं वर्कही होऊन गेलं. मी जे 2010 मध्ये स्टार्ट केलं होतं आंतरराष्ट्रीय लेवलवर दिल्यानंतर, ते माझं वर्कही होऊन गेलं. पूर्ण कन्सेप्च्युअल त्यांना फुल फ्लेज कन्सेप्ट डेव्हलप करून दिली आहे. आता शेकडो वर्षापर्यंत ते मार्गदर्शन राहील त्याचं. नेहमी करता पोल्युशन कमी होऊन जाईल, नेहमी करता स्वस्त राहील डेलीने भाजीपोळ्या, फळं, धान्य, आहे की नाही, भाज्या, पोल्ट्री प्रॉडक्ट्स म्हणा, गोट फार्म असो, मिल्क डेअरी प्रॉडक्ट्स असो, सगळं स्वस्त राहतील. याच्या मोठमोठे सोल्युशन आहे, सगळ्या लिंक असतात त्या गोष्टी. टाउन प्लॅनिंगचं मोठमोठे सोल्युशन दिलं आहे, आणि अजून कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. इतका मोठा सब्जेक्ट आहे तो. दुनियातला सर्वात मोठा मानवतेचा सब्जेक्ट आहे 21व्या शतकात. पण या मूर्खांना सांगणार कोण? त्यांच्या डोक्यात ते भूत आहे, अरे या उमेश चौधरी ते मला एक मनुष्य नात्याने नाही पाहत, त्यांना ते विशिष्ट समाजाचे लोक मारायचे होते का, समाजामध्ये तेढ निर्माण करून, भांडण निर्माण करून, का ते एक बळीचा बकऱ्या टाईप आयोजन केलं. आणि मी जर ठीक आहे मी जर क्रिमिनलाइज राहिलो असतं तर गोष्ट वेगळी. पण ज्या माणसाने एवढं पॉझिटिव्ह आउटपुट दिलं, आता हे जर मला त्रास दिली की नाही, यांची दुनियाभर बदनामी होणार आहे. काय म्हणाल ते महाराष्ट्रातले, इंडियातले लोक साध्या एका सोशल रिफॉर्मर ज्यांनी एवढं मोठं वर्क उभं केलं, त्या सुखाने जगू नाही देऊ शकले, असं होईल की नाही होणार? तर हे सगळं असं आहे. व्हिडिओ बघत आहे, व्हिडिओ झाला आहे मोठा, तर चला पुन्हा कधी बोलू. जय ह्युमॅनिटी, जय मानवता, जय जमाते इंसानियत. गुड फॉर नाउ. इट्स युअर फ्रेंड जेंटलमॅन मिस्टर उमेश एम चौधरी. चला मग भेटूया.